मधून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होतं। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखीनंतर एकनाथ महाराजांच्या पालखीचा तिसरा मान आहे। तब्बल 19 दिवसांचा प्रवास करत ही पालखी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला पोहोचेल। पैठण इथल्या नाथवाड्यातून वारकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। आषाढी वारी निमित्त आता संपूर्ण महाराष्ट्रभर जर बघितलं तर वारकरी हे सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी जी आहे ती आज पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। मी सध्या नाथवाड्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणच्या नाथ महाराजांच्या पादुका ज्या त्या थोड्या वेळामध्ये या ठिकाणाहून काढल्या जातील आणि त्यानंतर विश्वासवाट्यावरती त्या ठिकाणी ठेवल्या जाईल। त्यासाठी जर बघितलं तर संपूर्ण वारकरी जे आहे त्या ज्या उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वारकऱ्यांची ही दिवाळी जी आहे ती असल्याची आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आषाढी एकादशी जी आहे ती तोंडावरती आलेली आहे आणि त्यामुळे वारकरी जे आहे ते संपूर्ण एकत्र येत वर्षभर जे आहे ते या आषाढी वारीची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळत होती। आज हा जे दोन वाऱ्या असतात आषाढी आणि कार्तिकी, त्याच्यामधला हा आषाढीचा सगळ्यात मोठा सोहळा असतो आणि त्या सोहळ्यामध्ये 4-5 दिंड्या हा मानाच्या असतात। माऊलींची, तुकोबरायांची, एकनाथ महाराजांची। त्या सोहळ्यामध्ये 3 नंबरची दिंडी असेल ती एकनाथ महाराजांची आणि हा जो आनंद आहे तो आम्ही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही। आम्ही ह्या सोहळ्यासाठी वर्षभर वाट पाहतो आणि आज 7 जुलै रोजी एकनाथ महाराज दिंडीचं प्रस्थान आहे आणि त्या दिंडीमध्ये आम्ही कोण लोक तहान भूक विसरून देहभान हरपला या हेतूने दिंडीमध्ये लोक सगळेच वारकरी चालतात। आम्हाला अशी ऊर्जा तयार होती। त्या किती वय आहे तुमचं? माझं वय 70च्या पुढं, आता मी 73-75 कडे जवळजवळ। मी गीते बाबा त्या दिंडीतला एक सेवाधारी सेवक आहे। मी काय मेन मालक नाही आणि मी सेवाच करणार। माझा जीव आहे तोपर्यंत सेवाच करणार आणि ही नाथबाबांनी ही आमची गीतेबाबाची सेवा अपरंपरित चंद्र सूर्य तोपर्यंत टिकावं हीच मी नाथबाबाकडे नम्र विनंती करतो। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर।